विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सिनेकट्टामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहे बेला शेंडे. बेला, एक वेगळा प्रश्न विचारणार आहे तुझ्यासाठी, अनपेक्षित असणारा असा प्रश्न असेल कदाचित. गायिका म्हणून तू फारच एस्टॅब्लिश आहेस, पण एकूण तुझ्याकडे पाहिल्यानंतर एखाद्या चित्रपटाला हिरोईनला साजेल असं सौंदर्य तुला मिळालेलं आहे. कधी असं कोणी विचारलं नाही चित्रपटामध्ये हिरोईन म्हणून काम करशील का? आल्या, खूप ऑफर्स येऊन गेल्या किंवा येतात कधी कधी. पण मी खरं सांगू की आता गाण्यात या सगळ्यात इतकी बिझी आहे मी, आणि हे पहिलं प्रेम आहे माझं नक्कीच. तर त्यामुळे एक म्हणजे माझा जो हिंदी अल्बम आला होता पहिला, तर त्याच्यात मी काम केलं होतं. म्हणजे त्याच्यात नुसतं लिपसिंग होतं गाण्यावरती आणि एक स्टोरी वजा असं गाणं केलं होतं. त्याच्यात मी नक्कीच काम केलं होतं. त्याच्यानंतर अनेक ऑफर्स आल्या, पण नक्कीच तो विचार केलेलाच नाही अजूनही, कारण का हे इतकं भरघोस चालू आहे. पण पुढे मागे करू शकतेस असं आहे माहित नाही, पण आता तरी सध्या काहीच विचार नाही, म्हणजे कम्प्लिटली इंटू म्युझिक. अच्छा, आता सध्या त्याच्याबद्दलचा काहीच विचार करायचा नाही. आपण पुन्हा या गाण्याकडे वळूया. साऊथमध्ये सुद्धा तू गायलेली आहेस, म्हणजे मराठी इंडस्ट्री आहेच, हिंदी आहे आणि प्लस साऊथचा एक्सपिरियन्स सांग ना आम्हाला. म्हणजे कशा पद्धतीचं तिथलं वातावरण असतं आणि काय ट्रीटमेंट असते तिथे, कशा पद्धतीने काम करण्याची पद्धत मुळात. खूपच सुंदर अनुभव होता. म्हणजे तो इतका, मी म्हणेन साऊथची जी माझी वाटचाल होती ती इतकी अनपेक्षितरित्या झाली होती की एक त्याचा किस्सा असा आहे की मी माझा जो पहिला हिंदी अल्बम केला होता कैसा ये जादू, त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि त्यावेळेला मला तिकडचे संगीतकार कार्तिक राजा हे ओघाओघाने भेटले होते की, आणि अशी वरची ओळख आमची झाली होती फक्त. आणि त्याच्यानंतर किमान 5 ते 6 वर्ष मध्ये गेली आणि त्याच्यानंतर मी मुंबईत एका स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करत असताना ते अचानक समोर आले आणि मग एकदम ओळख निघाली की आपण कुठे भेटलो होतो आणि काय, आणि मग ते आठवणी निघाल्या. आणि मग ते म्हणले की आज संध्याकाळी मी इथे आहे आणि मी एक तमिळ गाणं रेकॉर्ड करतो, तर तू गाशील का? तर मी म्हणलं नक्की गाईन, काय हरकत आहे. आणि अशा रीतीने त्या दिवशी मी ते संध्याकाळी गाणं रेकॉर्ड केलं आणि पहिलं गाणं ते सुद्धा तमिळमधलं, कारण तिकडच्या सगळ्याच भाषांमध्ये म्हणजे तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू याच्यात सर्वात मला तरी कठीण वाटलेली लँग्वेज ही तमिळ होती. आणि त्यातलंच मी पहिलं गाणं त्यांच्याकडे गायलं आणि तो प्रवास तिथनं सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर ती फिल्म रिलीज झाली, त्यांच्या वडिलांनी गाणं ऐकलं, म्हणजे मायस्ट्रो इलैयाराजाजी त्यांनी गाणं ऐकलं. मग तो प्रवास तिकडनं सुरू झाला. म्हणजे मग त्यांच्याकडे गाताना प्रत्येक वेळेला एक वेगळा अनुभव, एक विलक्षण आनंद येतो. करिअरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आता स्पर्धा जी आहे ती आपण पाहतो कशा पद्धतीची आहे. रियालिटीज शो त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत, त्याच्यामधून येणारी कॉम्पिटिशन आहे. इव्हन काही लोक अशी आहेत की जे स्वतः स्ट्रगल करून पुढे येत आहेत. तू ज्या वेळेला तुझ्या करिअरची सुरुवात केलीस किंवा तेव्हा क्लिक कुठे झालीस, म्हणजे तुला कुठे असं वाटलं की नाही आता मी कमर्शियल गायिका किंवा व्यावसायिक गायिका म्हणून मी आता एस्टॅब्लिश आहे, असं तुला कधी वाटलं? किती करिअर टफ वाटलं ज्या वेळेला तू पाऊल ठेवलंस? मी खरं सांगू की जेव्हा मी अशा प्रकारचे कॉम्पिटिशन जिंकले होते तेव्हा खरं सांगायचं तर तेव्हा फक्त आणि फक्त गाण्यालाच महत्व होतं. मग तिथे दुसऱ्या कुठल्याही गोष्टींना खूप दुय्यम स्थान दिलं जायचं की तुम्ही गाण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आहात तर तिकडे फक्त गाण्यालाच महत्व आहे. आणि मला वाटतं हे खूप योग्य आहे. आणि त्यामुळे या गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात किंवा या गोष्टी खूप बेनिफिशियल ठरल्या. आणि ती एक अशी कॉम्पिटिशन होती की एक इंटरनॅशनल लेवलची तेवढी एकच कॉम्पिटिशन त्यावेळेला चालू होती. आणि ती जिंकल्यानंतर एक तो प्लॅटफॉर्म जो तुम्हाला मिळतो त्यांनी मदत नक्कीच होते तुम्हाला, पण खरा स्ट्रगल जो असतो तो तुम्हाला त्याच्यानंतर सुरू होतो. त्यांनी नक्कीच एक लोक ओळखायला लागतात किंवा तुम्हाला एक टर्निंग पॉईंट डेफिनेटली मला त्याचा उपयोग झाला. दॅट वॉज अ मेजर टर्निंग पॉईंट. पण त्याच्यानंतर खरा स्ट्रगल सुरू होतो आणि मग तो तुम्ही कसा हाताळता, किंवा एक मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या फील्डमध्ये जी असते ती पेशन्स, जो सर्वात महत्वाचा असतो. आणि कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट्स नाहीत हे जर
समजलं आपण आणि तुमच्या कामाशी तुम्ही खूप प्रामाणिक असाल आणि मेहनत करायची वृत्ती असेल, रियाज करायची वृत्ती असेल तर काही कठीण नाही, अजिबातच नक्कीच. आपण उत्तरार्धामध्ये आहोत सिनेकट्टाच्या. जाता जाता पुन्हा एकदा आपण धुंद क्षण विषयी थोडंसं बोलूया आणि एखादं जाता जाता आपल्या प्रथेप्रमाणे एखादं गाणं. नक्कीच. ऍक्च्युली हा अल्बम करताना मी मगाशीच म्हणलं की उदय दिवाणे यांनी हा अल्बम निर्मित केला आहे आणि ते इतके काय म्हणत भक्कम पाठीशी जेव्हा अशी दोन लोक असतात, युनिव्हर्सल आणि उदय दिवाणे, तर तेव्हा बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. कारण काय, त्यांनी मला विश्वास दाखवला. जेव्हा मी इनिशियली अल्बम बद्दल त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं तू करतेस ना, मग तू कर, मी पाठीशी आहे. म्हणजे इतका जो विश्वास असतो तर त्यांनी खूप गोष्टी काय म्हणतो आपण एक खंबीर आधार जो मिळतो आणि सोप्या होऊन जातात गोष्टी. तर खूप आभारी आहे मी या दोन लोकांची खरंच. आणि उत्सुकता आहे तर लोकांनी नक्कीच या अल्बमचा आस्वाद घ्यावा. कधी रिलीज आहे अल्बम? 14 जुलैला रिलीज होतं अल्बम आणि सगळ्यांना निश्चित आवडेल याची खात्री आहे. नक्कीच. कारण का उत्तम शब्द आहेत ते तर वाट बघत असतील. नक्कीच. कारण का श्रीराम गोडबोले, अश्विनी शेंडे, चंद्रशेखर सानेकर, मिलिंद जोशी आणि ऑफकोर्स कविवरेश सुरेश भट, उत्तम काव्य सगळ्यांनी दिलेलं आहे, उत्तम संगीत सगळ्यांचं आहे. तर नक्की आवडेल सगळ्यांना, खात्री आहे. आणि नक्कीच. आपण आता एक छोटंसं एखादी ओळ एखाद्या गाण्याची तुझ्या आवडलेल्या या अल्बम मधल्या आणि कार्यक्रमाला. नक्की. राधा दिवाणी रे ओली कहाणी रे, हो राधा दिवाणी रे ओली कहाणी रे, सावळी सावळी सादेही सावळी, श्याम नाही कुठे शोधते रे, राधा हो दिवाणी रे ओली कहाणी रे. क्या बात आहे. सुंदर अप्रतिम. थँक्यू. आज तू समय मुंबईच्या स्टुडिओमध्ये आलीस, सिनेकट्टामध्ये आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. मला खूप आनंद झाला. आणि याबरोबरच सिनेकट्टाचा हा भाग आपण इथेच थांबवतो आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार.